बारीक करू आणि खोबरं मित्रांनो तेल टाकत आहेत आता 40 किलो मटणाला किती किलो मित्रांनो आता टाकतात लसूण बघू शकता बिना कांद्याचा आपला मस्त असा म्हणजे बहुतेक आला शिजत भारी कलर सुटला मित्रांनो फायनल झाला मित्रांनो मटण मस्त एक नंबर कांदा आणि गटी काही पद्धत आहे गटी म्हणजे आम्ही सार्वजनिक लोक आम्ही 4-5 लोक जमतो एकाने प्रत्येकाच्या मलण्या काढतो हा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बळी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज घरून काय इंट्रो करतोय त्याचं कारण आहे मित्रांनो आज आहे ते म्हणजे आगरी कोली पद्धतीने आपलं मटण तर मटण कशाबद्दल आहे तर मित्रांनो मटण आहे हांदा आणि गटी तर मित्रांनो इकडची लोक आहेत त्यांना हांदा आणि गटी काय आहे ते पद्धत माहिती आहे तरी पण तुम्हाला मित्रांनो सांगतो की जेव्हा आपल्या घाती होतात म्हणजे कापणी भांगणी मलणी ज्या घात्या असतात त्यांना जी माणसं खपणारे असतात त्यांचाच आज मटण आहे तर मित्रांनो आज आहे ते म्हणजे 40 किलो मटण तर तुम्हाला त्याची आज रेसिपी आणि मटण कशा प्रकारे आमच्या इथे बिना कांद्याचा करतात ते तुम्हाला बघायला भेटणार आहे जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता जाऊ तिथे जिथे मटण आहे तिथे चला तर मित्रांनो फायनल आलाय तो म्हणजे आपला मटण किती किलो आहे 40 किलो आहे बघू शकता सोडण्याचं काम चालू आहे म्हणजे मोठा पीस असेल तो बारीक करण्याचं काम चालू आहे नंतर मारतील हलत इकडं म्हणजे आपला लसूण कुटाचं काम चालू आहे आपल्या खलबत्त्याने ऑथेंटिक पद्धतीने लसूण कुटण्याचं काम चालू आहे भाई इकडे खोबरा भाजलाय आणि हा पात्याला चढवलाय बघू शकता पितलाचा पातेला आहे आपल्या चुल्यावरचा झणझणीत असा काला सुक्का मटण आगरी कोली पद्धतीने मित्रांनो मटण सोडून झालं आणि त्यामध्ये आता टाकले ते म्हणजे हलत मिक्स करून घ्यायला लागते व्यवस्थित बघू शकता मांस चिकटलेला असं तोच करा फक्त हात मारलाच पाहिजे मित्रांनो तेल टाकत आहेत आता 40 किलो मटणाला किती किलो के तेल आप्पा 7 किलो 40 किलो मटणाला 7 किलो तेल जरा आंध्या मित्रांनो आता टाकतात लसूण आप्पा लसूण किती 2 किलो 2 किलो 2.5 किलो काय 2.5 किलो हिंगा आणलास का नंतर याची तिकडे पण फिरो हालत चाललंय हालत किती आहे पाव किलो पाव किलो हलत मस्त एक जीव करून घेतलाय आता घेतील या साईडच्या एक पात्याला इकडे किती अप्पा राई 100
100 ग्रॅम राई. तुम्ही पाहत असाल तर आपला जो मटण होतो तो बिना कांद्याचा, आपण लसणावरच मटण करतो. ही शहापूर गावाची खासियत आहे आणि मटण असं झणझणीत लागतो. बघू शकता लसूण मस्त तांबडा झालाय आणि आता टाकणार आहेत ते म्हणजे मटण. बघू शकता बिना कांद्याचा आपला आगरी पद्धतीने मटण. मटणाची एक खासियत वेगळी आहे आमच्या इथे. आज तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला भेटणार आहे, स्टार्ट पासून एंड पर्यंत. परत बघू शकता आता मस्त एक जीव करतील. परत बाहेरची आता याच्यात पाणी नाही टाकणार, काय नाही. वाफ घेतो. किती वाफ बाप्पा घ्यायची न पाणी टाकता? 1.5 तास पाहिजे. 1.5 तास वाफणच वाफनच म्हणजे पाणी न टाकता. पाणी नाही टाकता. बघू शकता 1.5 तास असाच ठेवणार आहे वाफेवर. पाणी फक्त वाफेवर ठेवावं लागेल. हा, टाक. आता आला चाललाय. ये जा मग हिंग सोबत. त्याच्यात हा, टाक हिंग. हा, अर्धी टाकलीस तर चला, अर्धी टाक. राहिलेला आला आणि हिंग टाक थोडासा. मस्त फोडणी सगळी मिक्स करून घेतलंय. आता ठेवतील वाफेवर, पाणी ठेवतील जवळपास 1.5 तास. 1.5 तास असंच मटण शिजेल न पाणी टाकता. काय की इथं बघाल तर पहिलाच मसाला वगैरे मारून मोकळे होतात, तसं नाही. ते मसाला नंतर मारतात. पहिली वाफ झालेला आहे मित्रांनो, पहिली वाफ. हे बघा तरी आता पाणी टाकलाय नाही, याच्यावरच बहुतेक शिजून मोकळा होतं ना आपा. तर डबल टाकणार ते म्हणजे झाकण त्याच्यावर, आणि त्याच्यावर ओतणार आहेत पाणी. हा पाणी आहे ना मित्रांनो, याच्यावर गरम करायचं आणि बाहेर फेकायचा वाफेवर, त्याच्यात टाकायचं नाही. 2 वाफ झाल्या की नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आतमध्ये. तर चला आता भेटू नंतर थोड्या चालत. पाणी टाकून घेते आप्पा. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं इंट्रोमध्ये हांदा आणि गटी काय पद्धत आहे. तर जी माणसं कपणार आहेत त्यांनाच विचारूया, भाई मला सांग हांदा आणि गटी काय पद्धत आहे? गटी म्हणजे आम्ही सार्वजनिक लोक, आम्ही 4-5 लोक जमतो एकाने, प्रत्येकाच्या मलण्या काढतो. हां मलण्या काढतात, सगळ्या एकत्र जमून मलण्या काढतात, त्याला गटी म्हणतात. हां, आणि त्याचा छान मटण आहे. त्याच्यात काय उर्वरित आम्ही जास्त काम केलेलं असतं. हां, काही ठिकाणी जास्त काम केलेलं असतं, त्याचे पैसे येतात, त्याचा हा मटण आहे. बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल काय पद्धत आहे ते. तर इकडे मस्त वैरला आहे मटण. आता तुम्हाला रेसिपी तर पूर्ण बघायला भेटणारच आहे, आणि कसं हिस्सा वाटप करणार आहेत ते पण बघायला भेटणार आहे. तर चला. तर मित्रांनो दुसरी घाटी झालेला आहे. आता थोडा पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकते आता. थोडासा मीठ टाकतील. आता वाफे मला काही दिसत नाही एवढं, यासाठी दिसत. थोडासा मीठ पूर्ण नाही टाकायचं. मस्त अशी उकली फुटलेली मटणाला. घाटी मारून घेतात. आता मी आप्पा मला सांग मीठ का टाकलास आता? मीठ लवकर शिजासाठी. लवकर शिजायला. मस्त असा म्हणजे बहुतेक आला शिजत. फायनली जवळपास 1.5 तास होत आलाय. बघा मटण वाफेवरच आता शिजलं, म्हणजे थोडा टाकलाय पाणी.
डबल ठेवला झाकण. किती वेळ जाईल आपा? अजून अर्धा तास जाईल. अर्धा तास जाईल. तर चला भेटू अर्ध्या तासानंतर. आणि आता नंतर टाकणार आहेत ते म्हणजे मिरची, खोबरा, बाकी काय राहिलेलं टाकते तर समजेल थोड्या वेळात. खोबरा किती किलो आपा खोबरा? 4 किलो. 4 किलो, 40 किलोला. मस्त उकाळ कुठला आणि कलर पण बघा. हा मग बरोबर खरी गोष्ट सर. आम्हाला दावा बिवा बोलताना एवढी गिटार बहुतेक शिजलेलं आहे मटण. आता थोडंसं पाणी टाकू आणि जी मिरचीची पूड आहे ती टाकणार थोड्या वेळात दुसऱ्या वापरायला. चला मित्रांनो, आता चाललंय ते म्हणजे त्याच्यात मिरचीची पूड, याच्यातच सर्व पाणी नको. चवची टेस्ट आहे. बिना मसाल्याचा आपण आज मटण तर बघू शकता. मिरचीची पूड केले. आपण किती घेतले मिरची? 1 किलो. 1 किलो मिरची. आता कलर बघा पटकन येईल. हा बघा कलर वाली भारी कलर सुटला मित्रांनो. घाटे म्हणून झालेलं पण बघा. 15-20 मिनिटं झालेलं आहे मटण. बहुतेक एक वाफ दिली की फक्त वास मोडासाठी मिरची. याच्यात मसाल्याचा कोणताही यूज नाही. कसला झालाय बघा मित्रांनो, झणझणीत. मटण बहुतेक मित्रांनो शिजलेलं आहे आणि आता त्यांचे हिस्से होणार आहेत. त्याच्या अगोदर पहिली बघा गरम मसाला अख्खा, म्हणजे अख्खा नाही कुटलेला आहे, अख्खाच आणलेला, त्याला हे करून कुटलेला आहे. आणि इकडं कोथिंबीर बहुतेक शिजला आहे. नंतर हिशे वाटप करतील. तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि रेसिपीला नक्की लाईक करा मित्रांनो. चला आता गरम मसाला मित्रांनो. किती लागेल आपण गरम मसाल्याला? 100 ग्राम. 100 टाकलं बघा. जास्त पण नका टाकू, नाही तर आग कर. नाही मटण आलं बघा. बघते मीठ बीठ अजिबात नको ना. एक नंबर. मटण मित्रांनो शिजलेलं आहे. आता उतरणार आहोत त्याला. फायनल झाला मित्रांनो मटण. मस्त एक नंबर. आता त्यामध्ये जाणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो फायनली मटण शिजलाय. आता चालू टोप आणायला. तर आता हिशो वाटप कसं होतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि मटण असं झणझणीत झालेलं आहे. चला फायनली मटण शिजलेलं आहे. वाटाचं काम चालू. तर मित्रांनो फायनल आपला हिस्सा 1 किलो प्रमाणे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनल जाऊन तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.